बांगलादेशमध्ये इस्कॉन संघटनेचे संत यांना अटक झालं आणि त्यांना त्या पद्धतीनं जामीन मिळालं नाही. 28-29 तारखेपासून कट्टरपंथीयांनी बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हल्ले चालू झालेले आहेत. जवळजवळ 300 घटना बांगलादेशमध्ये घडलेल्या आहेत. हिंदूचे मंदिर तोडलं जात आहे, आगी लावलं जात आहे, माणसं मरू लागलेलं आहेत. मुस्लिम कट्टरपंथीय त्या हिंदूंना त्या ठिकाणी राहणं अशक्य करून सोडलेलं आहे. त्यामुळं भारताची जबाबदारी आहे, कारण भारत देशाने बांगलादेश स्थापन होत असताना स्वर्गीय इंदिरा गांधीनं मुजिबुर रहमानला सैनिक पाठबळ दिल्यामुळं बांगलादेश निर्माण होऊ शकला. त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न बांगलादेशच्या जातीयवादी मुस्लिम कट्टरपंथीयांनी चालवलेला. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर भारतामध्ये आश्रय दिलं गेलं. आही राग त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती राहणार आहे, तुम्ही हस्तक्षेप करा. बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज आहे तो समाज राहणं मुश्किल झालेला आहे. त्या समाजाला संरक्षण मिळवून देण्याचं काम भारत सरकारचं आहे. म्हणून आज निषेधाचा मोर्चा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच बरोबरीनं परभणी ते 10 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यामध्ये जे घटनेचं प्रत होतं त्याचं मोडतोड करण्यात आलं, अवमान करण्यात आलं, ते तुडवण्यात आलं. त्याचाही आम्ही निषेध करतो. आज भारत बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर चालतो. 75 वर्ष पूर्ण झालेल्या. एका बाजूला संसदेमध्ये चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणणाऱ्या माणसाने घटना तुडवावं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. याचाही निषेध आम्ही करणार आहे. त्याकरता शेकडो लोक या ठिकाणी जमलेला आहे. पक्षाच्या वतीनं कुठल्याही समाजावर अन्याय होऊ द्या, CPM त्यांच्या पाठीशी उभं राहील. ही आमची भूमिका आहे. हे लोकाला पटवून देण्याकरता आजचा मोर्चा आम्ही संघटित